आज मी एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे, ती म्हणजे आहे लिव्हर हेल्थ. 19 एप्रिल हा दरवर्षी वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा केला जातो. नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पगार सोनवणे. आय एम अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. मी पोट व यकृत विकार तज्ज्ञ आहे. केअर इनिसल्स हॉस्पिटल मुंबई नाका इथे माझे हॉस्पिटल आणि क्लिनिक आहे. मी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे पोटाच्या आणि यकृताच्या आजारांबद्दल सतत माहिती सांगत असते. वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतात लिव्हरच्या, त्यांची एक थीम असते ज्याच्यावर ते वर्षभर कार्य करतात आणि लोकांमध्ये लिव्हरच्या आजारांबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि लिव्हर हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करतात. या वर्षीची म्हणजे 2024ची जी थीम आहे ती अशी आहे, बी विजिलंट, डू रेग्युलर हेल्थ चेकअप, फॅटी लिव्हर कॅन अफेक्ट एनीवन. अशी ही थीम आहे. याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला डिस्कशनमध्ये सांगणार आहे आणि काही सिंपल टिप्स देणार आहे की तुम्ही तुमचं लिव्हर हेल्दी कसं ठेवू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं जी ही थीम आहे त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. हा लिव्हर डिसीज का साजरा केला जातो किंवा अशी का गरज वाटली? कारण जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर पूर्ण वर्ल्डमध्ये अंदाजे जवळपास दरवर्षी 2 मिलियन डेथ होतात लिव्हर डिसीजमुळे. सो लिव्हर डिसीज हा खूप मोठा आणि सिग्निफिकंट हेल्थ प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे खूप सारे मृत्यू होत असतात. या 2 मिलियनपैकी जवळपास 18% मृत्यू हे भारतात होतात. म्हणजे भारतही या लिव्हरच्या आजारांमुळे अफेक्टेड आहे. बरेचसे काही लिव्हरचे आजार असतात जे प्रिव्हेंटेबल आहे, ज्याच्यापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो आणि मग इनडिरेक्टली लिव्हरमुळे होणारी डेथ्स आपण वाचवू शकतो. सो म्हणून आपण आपली लिव्हरची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर या लिव्हरच्या आजारांची वेगवेगळी कारणं असतात, जसं की म्हणजे त्याला आपण रिस्क फॅक्टर असं देखील म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं अल्कोहोल, म्हणजे दारूमुळे लिव्हर खराब होतं. त्याच्यानंतर असतं NFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. सध्या जे ओबेसिटीची जी लाट आली आहे अर्बनायझेशनमुळे म्हणा किंवा शहरीकरणामुळे, तर त्यामुळे काय होतं, ह्या अतिरिक्त वजनाचा परिणाम लिव्हरवरती होतो आणि त्यामुळे लिव्हरचे आजार वाढत चालले आहेत. त्याला NFLD म्हणतात. त्याच्यानंतर क्रॉनिक काही व्हायरल इन्फेक्शन असतात जसे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होऊन लिव्हर खराब होऊ शकतं आणि सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर ही काही महत्त्वाची कारणं आहेत. त्या व्यतिरिक्तही खूप कारणं असतात. आपण त्याच्या डिटेलमध्ये आज जाणार नाहीये, पण आपल्याला मेन ह्यासाठी हे कारणं माहिती पाहिजे की आपण यांच्यापासून बचाव करणं आपलं गरजेचं आहे. तर ह्या वर्षीच्या थीममध्ये त्यांनी सांगितलंय की बी विजिलंट, तुम्ही तुमच्या लिव्हरची काळजी घ्या आणि रेग्युलर हेल्थ चेकअप करा. आता रेग्युलर लिव्हरचं चेकअप कसं करायचं याबद्दल फारशी अजून माहिती नाहीये. जे काही लोक रेग्युलर चेकअप्स करतात ते ब्लड टेस्ट वगैरे करत असतात, पण लिव्हरसाठी काय चेकअप करायचं याबद्दल अजून व्यवस्थित माहिती लोकांना नाहीये. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लिव्हर चेकअप कुणी करावे. लिव्हर चेकअप जनरली जर तुम्ही हेल्दी आहात, तुम्हाला काही लिव्हरचा त्रास नाहीये आणि मी जे काही वेगवेगळे रिस्क फॅक्टर तुम्हाला सांगणार आहे ते रिस्क फॅक्टर जर तुमच्यामध्ये नाहीये तर 30 ते 35 वयानंतर तुम्ही रेग्युलर हेल्थ चेकअप किंवा रेग्युलर लिव्हर चेकअप केलं तर चालू शकतं. पण जर तुम्हाला ही रिस्क फॅक्टर असतील तर मात्र तुम्ही लिव्हरचं चेकअप लवकर केलं तर तुमचा आजार लवकर पकडीत येऊ शकतो. ही रिस्क फॅक्टर कोणती? आपण ऑलरेडी जे डिस्कस केलं आहे. जर तुम्ही ड्रिंक्स घेताय, अल्कोहोल घेताय, जर तुमचं वजन अतिरिक्त आहे, पोटावर खूप चरबी आहे, गरजेपेक्षा जास्त तुम्ही ओबेज आहात, तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुम्हाला थायरॉइड डिसीज आहे, तुम्हाला लिव्हरचा क्रॉनिक व्हायरल इन्फेक्शन आहे जसं की हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, असा काही तुम्हाला आजार आहे, किंवा तुमच्या घरामध्ये जॉन्डिसची हिस्ट्री आहे, घरातल्या तुमच्या पूर्वजांमध्ये ही वारंवार कावीळ होण्याची किंवा हेपॅटायटिस B ची हिस्ट्री आहे, किंवा तुम्हाला वारंवार कावीळ होतोय, तर तुम्ही लिव्हर चेकअप नक्की करून घेतलं पाहिजे आणि लिव्हरला काही इजा आहे का हे जाणून घेतलं पाहिजे. आता लिव्हर चेकअप कशा पद्धतीने केल्या जातं? 3 महत्त्वाच्या आपण तपासण्या करतो. एक म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. ह्या ब्लड टेस्ट असतात, याच्यामध्ये लिव्हरचे वेगवेगळे पॅरामीटर्स ब्लडमध्ये चेक केल्या जातात.
दुसरी असते सोनोग्राफी, जी म्हणजे की जी रेडिओलॉजिस्ट करतात, ज्याच्यामध्ये बाहेरून प्रोब ठेवून आपलं पोट तपासलं जातं. त्याच्यामध्ये आपण लिव्हर, स्प्लीन आणि पोटाचे वेगवेगळे अवयव बघू शकतो. तिसरी असते फायब्रोस्कॅन. ही एक नवीन तपासणी आहे जी सोनोग्राफी सारखीच असते, पण ती लिव्हरसाठी स्पेसिफिक आहे, ज्याच्यामध्ये की लिव्हरला काही इंटरनल डॅमेज आहे का, म्हणजे लिव्हरमध्ये काही फायब्रोसिस होतंय का, हे खूप अर्ली स्टेजवरती डिटेक्ट केलं जातं. म्हणजे इवन ब्लड टेस्ट ॲबनॉर्मल होण्याच्या देखील आधी आपण लिव्हर टेस्ट, जी फायब्रोस्कॅन आहे ती जर केली तर लिव्हरचा आजार आपल्या पकडीत येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला लवकर जर ट्रीटमेंट सुरू केली तर पुढे होणारा आपण लिव्हरचा डॅमेज टाळू शकतो. तर ह्या 3 महत्त्वाच्या तपासण्या मी सजेस्ट करते: सोनोग्राफी, फायब्रोस्कॅन आणि लिव्हर फंक्शन टेस्ट. जर फायब्रोस्कॅन काही कारणास्तव तुमच्या आजूबाजूच्या एरियात अवेलेबल नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट सोनोग्राफी आणि NFT एवढं तरी केलं तरी पुरेसं आहे. जर हे दोन्ही व्यवस्थित असतील तर फारसं काळजीचं कारण नाही. आता आपण जाणून घेऊयात की आपलं लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अल्कोहोल. दारू कितीही थोड्या प्रमाणात घेतोय, कधीतरीच मी घेतोय, असं जरी असलं तरी लिव्हर मध्येच ती दारू मेटाबोलाइज होते. म्हणजे दारूचं जे पचन आहे ते लिव्हरमध्ये होतं आणि त्यामुळे होणारा जो त्रास आहे तो तुमच्या लिव्हरला झेलावाच लागतो. सो ड्रिंक्स पूर्णपणे बंद करणं लिव्हरसाठी अतिउत्तम आहे, मी असंच सजेस्ट करेल. त्याच्यामध्ये एक्सक्युजेस शोधू नका की मी खूप कधीतरी घेतो किंवा मी अगदी थोडंसंच घेतो आणि मग मला काही त्रास नाही. तर अशा भ्रमात राहू नका. तुम्ही नक्कीच तुमचं टेस्ट करून घ्या जर तुम्ही ड्रिंक्स घेत असाल तर. ठीक आहे. सो फॉर लिव्हर हेल्थ ड्रिंक्स बंद करा, अल्कोहोल घेऊ नका. दुसरं, तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. अतिरिक्त वजनामुळे लिव्हरचे आजार खूप वाढता आहेत आणि म्हणूनच या वर्षीच्या थीममध्ये पर्टिक्युलरली त्यांनी हे मेन्शन केलंय की फॅटी लिव्हर कॅन अफेक्ट एनीवन. म्हणजे फॅटी लिव्हर कुणालाही होऊ शकतो, जी या आजाराची पहिली स्टेप आहे. आणि बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही लक्षणं जाणवत नाही आणि त्याच्यामुळे हा आजार खूप उशिरा डिटेक्ट होतो. सो याच्यापासून बचाव करण्यासाठी काय करायचं आहे की वजन नियंत्रणात ठेवायचं आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज करायची आहे. कुठल्या तरी स्वरूपात रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जसे की वॉकिंग, सिम्पल वॉकिंग, तुम्ही ॲटलिस्ट हाफ एन आवर तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा सायकलिंग, स्विमिंग, कुठल्याही स्वरूपाची एक्सरसाइज तुम्हाला आठवड्यातनं कमीत कमी 5 ते 6 दिवस तरी करणं गरजेचं आहे. त्यानंतर डाएटमध्ये तुम्ही काय काळजी घ्यावी, तर महत्त्वाचं म्हणजे की गोड खाऊ नका, शुगर बंद करा, फॅटी पदार्थ टाळा, म्हणजे तेलकट, तुपकट हे पदार्थ टाळा, ज्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होऊन लिव्हरला त्रास होऊ शकतो. दुसरं, लिव्हरला त्रासदायक कुठलीही औषधं घेऊ नका. काही अननोन औषधं, जशी की काही अननोन आयुर्वेदिक काढे किंवा काही हर्बल मेडिसिन्स आपण काहीतरी इतर कारणांसाठी घेतो, म्हणजे वजन कमी करायचंय म्हणून किंवा तुमचे गुडघे दुखताय म्हणून तुम्ही हर्बल मेडिसिन खाताय, तर यांच्या साईड इफेक्टमुळे देखील लिव्हरला सूज येऊ शकते आणि सिव्हिअर लिव्हरचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे कुठलीही औषधं घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याचे साईड इफेक्ट जाणून घ्या आणि जर ते लिव्हरला हानिकारक असतील तर तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आणि तरीही जर औषध घेणं कंपल्सरी असेल तर तुमचे रेग्युलर लिव्हर टेस्ट मॉनिटर करा की तुमच्या लिव्हरला काही हानी तर होत नाहीये ना, हे तुम्ही बघत राहा. सो तुमचे मेडिसिन्स तुम्ही एकदा रिव्ह्यू करा, त्याच्यात कोणी लिव्हरला त्रासदायक मेडिसिन नाही हे तुम्ही कन्फर्म करा. त्यानंतर जर तुम्हाला डायबिटीज किंवा थायरॉइड असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की साखर तुमची नियंत्रणात असायला हवी, तुमचं थायरॉइड फंक्शन नॉर्मल असायला हवं आणि त्याच्यामुळे देखील लिव्हरला फायदा होणार आहे. आणखीन एक गोष्ट मी सुचवू शकते, डाएटमध्ये जे लिव्हरसाठी हेल्पफुल आहे ते आहे कॉफी, त्याच्यानंतर हळद आणि ज्या अँटीऑक्सिडंट्स असणारे फळं आहेत जसं की बेरीज, याच्यामध्ये देखील वेगवेगळे अँटीऑक्सिडंट असतात जे लिव्हरसाठी उपयुक्त असतात. किंवा सिम्पली तुम्ही तुमच्या डाएटमध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जर वाढवले तर तुम्हाला प्लेंटी ऑफ अँटीऑक्सिडंट्स मिळतील आणि त्याच्यामुळे तुमच्या लिव्हरलाच नाही तर तुमच्या ओव्हरऑल शरीराला भरपूर फायदा होईल. आय थिंक मी भरपूर तुम्हाला लिव्हरसाठी टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला काही लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला कळवा. धन्यवाद.